कळंबा इथल्या प्रगती महिला मंडळाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धांचं बक्षीस वितरण आणि प्रगती प्ले स्कूल संस्कार वर्गाचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला मंडळाच्या अध्यक्षा रजनी राऊत यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी पाककला स्पर्धेत विजयी झालेल्या सीमा शिपुगडे, अनुराधा पाटील, सुरेखा रसाळ आणि पद्मजा कासार यांना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचं वाटप करण्यात आलं। लिंबू चमचा स्पर्धेतील विजेत्या अनुराधा शेटे, नैना शेटे, तळ्यात मळ्यात स्पर्धेतील विजेत्या सायली तावडे, अनुराधा पाटील, संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्या सुवर्णा सावंत, सुरेखा रसाळ यांनाही बक्षिसं देण्यात आली। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील अनेक माता भगिनींनी विविध क्षेत्रांमध्ये कोल्हापूरचं नाव राज्य आणि देशपातळीवर पोहोचवण्याचं कौतुकास्पद काम केल्याचं सांगितलं। या महिला मंडळासह या परिसरातील महिला आणि नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली। प्रगती महिला मंडळाच्या कार्यालयाजवळील कंपाऊंडचं काम आणि हॉलच्या विस्तारीकरणाचं काम येत्या काही दिवसात पूर्ण करून दिलं जाईल असं आश्वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी दिलं। यावेळी प्रगती प्ले स्कूल संस्कार वर्गाच्या बालचमूंनी स्नेहसंमेलनात प्रभू राम आएंगे या गीतावर नृत्य सादर केलं। हा नृत्याविष्कार पाहून आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचं कौतुक केलं। कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवींद्र राऊत, सुनील शिपुगडे, मंडळाच्या उपाध्यक्षा भारती कुलकर्णी, सुलक्षा गोलिवडेकर, वर्षा कुलकर्णी, संचालिका उषा पाटील, गायत्री चिले, मेघा पाटील, नेहा चंदगडकर, रंजना शिपुगडे, मधुरा पोवार, कविता यादव यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते।